रे बापा असेच कराले चोरे बिकन धारे बिकन काय करावं काय नाही. माझ्या घरट्याला नेतात काय सांग. हो नेवा म्हणालो गुणगुणीला राहते. माझे दुधाचे दाते पडले नाही याला काला नेता भिल किशे असते. आहे दुधाचे दात पडायचे राहतात काय बापा गुणगुणीसाठी म्हणून म्हणाल तो. विन बाबू जाता बाबू काय की टोलाची लई गाण बोलते आता. घरच्या जाण्याचं त्याचं भिऊ नको पुन्हा. बाबू लई बाबू लई ताकद आहे विन बाबू जाता. हो मग जा जा दमाने जा. चला बाबू जाऊता. हो जाऊता बापा माता इचुकड्याचं तता हिंडशील रे शेतात. नाही ना बाबू तुमच्या धुटल्याच्या खाली राहत. ए धोत्राच्या खाली राहायचं काय रागवायचं काय रे. नको गुन्हाला बसते तर जा. बरं मला येऊ द्या मग चला. हो चला चला दमानं चाल रे बापा इचुकड्याचा हात घालशील. हो हो बाबू चला काय रे यांनी म्हणाल कशी वाटली. असा का करालास रे तू बी तुला आणू तर नाही म्हणलो ते माय बोलीनं तर नको तर म्हणली होती. आणि आईच्या समोर तर लय मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या की मी भीतच नाही काय करून म्हणले. अरे बाया माणसाला काय मी भीतो म्हणू काय रे. बाबू हे पिल्लू चावायला हेंग अरे असा का उपदेशपणा करायला आता नाव मुतर की तुला आणू तर नाही म्हणतो होतो. असा का करायला रे उपदेशपणा. बापा बबन्याव काही कुत्रे भुकले तर चाळावर राहिले. हो झोपी आली मला झोपू का. नाही तर तूही झोपी जाशील मी झोपी जाईल शरदाचे पिले तोर उचलून नेतील कोणी. नेणार आहे शेला दिवतात. जीवनात रे बाप्पा शरदाची जात शांत राहते. दमानं झोप रे. घर आम्ही सकाळी खेळभांडे घेऊन आलतो काय त्याच्या घरी शेळ्या हाता पिल्ल्या हात मस्त ढोरा हात त्याचा नातून तेच राहते येत. चला चला बबन्याव बबन्या आपले घर बुडालं रे उठ रे बाप्पा. काय झालं चोर आलेले. नाही आले झोप. अरे बाप्पा उठ रे. अरे बाप्पा आम्हाला दोघाला मागलं का रे. मला काय न्यायचं ते न्या रे बाप्पा. काय काय ते सांग. अरे बाबा शेपटाडाचे पिली आता रे दुसरं काय राहणार आहे रे आमच्या गरीब माणसाजवळ. बाबू काऊन बोलायले तिकडे मशाडीचे हात पिल्ले होते.